लय वेळचा जायलाय बाई, लय वेळचा जायलाय माया पोरका. माया बहिणीले घ्याले अजून नाही आली बाई. ये मावशी. आता माय आले काय? किती वेळची वाट पाहून राहिली मी. ये ये सुनंदाबाई ये. का व लयच वेळ लावला. किती वेळचा जायलाय हा अशोक. तेच म्हटलं अजून कशी नाही आली. आई मी जाऊन उभा राहिलो तिथं स्टँडवर. गाडीच नव्हती आली, गाडी उशिरा आली. मग गाडी आली तर मावशीच नव्हती दिसत. हो काय? पाय रे का हो? गर्दी होती का हो बाई? गाडीत गर्दी होती. आता काय सांगू तुले बापा 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 एवढी कशी गर्दी होती व त्या गाडीच्या मध्ये की माय व अव माय एवढी गर्दी होती व माय माय लेकरू भारी होतं ना. माय हो काय व पाय व आता उन्हाळ्याचं माय जातात ना सुट्ट्या लागल्या की लेकरायला मारे या सुना बापाच्या घरी रस खायला आंब्याचा. त्याची गर्दी करतात, दुसरं काय आहे. त्याचीच गर्दी माय आता अधिक महिनावी लागते ना. हो त्याचीच गर्दी अधिक महिना लागते. आता उन्हाळा आहे, एवढ्या उन्हात बी लहान लहान लेकरं घेऊन बाया चालले 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 चालले. वाय बाई काय बापा. आई मी जातो. मला उशीर होऊन राहिला ना. जाय ना मग, तुला कोण रोखलं? जाय. कसं काय आहे तब्येत पाणी सगळं मजेत आहे सगळं? हो सगळं मजेत आहे. तुझं कसं काय आहे? माय मजेत आहे. तू सून वा सून नाही दिसली तुई? हाय ना. नाही दिसली नाही. तिला माहित नव्हतं का मी येऊन राहिली म्हणून? मला वाटलं का गेली का मायच्या घरी. नाही जाऊन राहील ती. मी आज तिला म्हटलं थांब, माझी बहीण येऊन राहिली म्हटलं जाऊ नको. नाही दिसलीच नाही. माव सासू येऊन राहिली तर दारात नव्हती पाहिजे काय उभी, घरात घुसून बसली. आता किती वेळची आली मी, मला गिलासभर पाणी बी नाही आणलं प्याले. असं कोणतं काम करून राहिली तू इसून? ते सुधीला वळण नाही बरं बाई, ते सुधीला वळण नाही आहे मानंदा. मीनाक्षी आय मीनाक्षी, अव माझी बहीण आली ना, पाणी तर आण तिला प्यायली आहे. हो हो आणते नाही. आल्या का मावशी? आणते 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 सुनंदाबाई आणते मी सून पाणी. म्हटल्यावर आणते. मनानं काय झालं होतं आणायला? ते सुधीला काहीच वळण नाही आहे. पण मावशी कधी आल्या? लय वेळची आली, अर्धा घंटा झाला मला येऊन. इतकी तहान लागली होती, मला वाटलं की सुनंदाच्या घरी गेलो महानंदाच्या घरी गेलो की चांगलं पोट भर पाणी पिऊ. पण माय बाई इथे तर पाणी नाही विचारले कोणी, काहीच नाही. तू कुठे गेली होती बाबा? एवढी कामात बिझी झाली होती काय की मावशी आली तुला माहिती पडलं नाही, पाणी आणलं नाही? तुला काय माहित नव्हतं काय मावशी येऊन राहिली म्हणून? का व तुला माहित आहे ना माझी बहीण येऊन राहिली. एवढी कोणती कामात बिजी होती व तू? एवढी कोणती मग्न झाली होती की माझी बहीण आली त्याला की तिला गिलास पाणी द्यायला तू अर्धा घंटा लावला. काय करू राहिली तू? तुला माहित नाही काय? तुला आवाज नाही आला काहीचा? आई मी कपडे धुवून राहिली होती तिकडे, काही मला आवाज नाही आला. म्हटलं आलाय मावशी, पण म्हटलं तुम्ही देसान पाणी. मानंदा 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 नुसतं नावाचीच राहिली काय? सून म्हणते तुम्ही द्या सासूले म्हणते पाणी. सून असून काय कामाची, काय उपयोग सुनीचा. चांगला आहे चांगला आहे. सुनीच्या पुढे चांगली कामं कर मानंदा. आता काही बोलते का हो सुनंदाबाई? मी कायले कामं करू? तिची हिंमत आहे का त्या बापाची मला कामं सांगायची? अव मानंदा राहू दे ना मानंदा. अव मिनिटात परीक्षा करतो मी, मिनिटात. समजलं, मला सगळं समजलं. आता काही सांगू नको. काय बाई दुपारी झोप लागते बाई या बायांना, मला समजतच नाही. मला तर बाई झोपच नाही येत दुपारी. बरं आहे खातात देतात तन्नावून. काय खरं ना, बेकार आदत आहे सगळी खराब. मम्मी मम्मी ग खूप भूक लागली. मम्मी खूप जोरात भूक लागली. तनू घे ना हाताने वाढून जा, दवडी आहे तिथे सगळं आहे जागी. मम्मी मी पाहिलं काहीच नाही आहे तिथं.
अगं बाई सांग, इतका मोजका स्वयंपाक करतात ना या सुना यांच्या, माझ्या आईच्या सुना खूप मोजका स्वयंपाक करतात. एखादी पुढे शिल्लक टाकायला काय रोग येते का काय मी, नुसतं मोजका स्वयंपाक करून ठेवते प्रियंका. काय खरं ना, सांगा त्या पोरीला खायचं मी खायला तनु 5 रुपये घेऊन जा त्या दुकानातल्या घेऊन ये कुरकुरे वगैरे. मम्मी माझी भूक नाही होत ना ग कुरकुऱ्याने, मला खूप भूक लागली मम्मी. बाई ग, मग काय मी तुझ्यासाठी आता काय 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 स्वयंपाक करू का या वेळेला इतक्या उन्हात, किती गरमी होती किचन मध्ये. बाई ग मम्मी मग मला मॅगी बनवून दे ना. बरं बाई, आहेस का काही ना काही माझ्या मागं टुन्न. ही प्रियंकानी छाया पण जाऊन बसली ते पोरल्या इंजेक्शन टोचायली. 2-2 जणी कशाला पाहिजे हा. छायाला एकट्याला जायला काय झालं होतं, नव्हती जाते मायच्या घरी, ती प्रियंकाला सोबत घेऊन गेली. आता असती घरी तिला सांगितलं असतं मी मॅगी बनवायला. मला इतकं जीवावर येऊन राहिलं ना मॅगी बनवणं आता खूपच. पण तू ती एवढी आहे ना, थोडी भूक सहन करणं. त्या 2 जणी आल्या म्हणजे मग तुला बनवून देतील काही. नाही ना मम्मा, खूप जोरात भूक लागली ना मम्मा. नाही ना मम्मा, दे ना काहीतरी मला. काय मेली कटकट आहे या पोरीची. खरंच तनु तुम्ही का चालली जा बरं घरी तुझ्या मोठ्या इकडे. जा बरं, त्रास दे थोडा मोठ्या याला तुझ्या. मला खूपच त्रास देते इकडे तू. हेट बाप मस्त राहून राहिला एकटा तिकडे आणि माझ्या भोवती पोट्टी लावून दिली. मम्मी देते का? मम्मी पैसे दे, मी मॅगी आणते. हो आण बाई. झाली का मम्मा मॅगी? अगं बाई झाली ना बाई मॅगी ग, झाली ना. मागवच लागली माझ्या, मागवच लागली नुसतं. का ग श्वेता मावशी उठलीच नाही का अजून, आजी पण उठलीच नाही आहे ना. ढॅरा ढॅर ढॅरा ढॅर झोपतात मायले की. ढर 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 झोपतात दोघी मायले की. नाही ना मम्मी, उठलीच नाही. दे मला मॅगी दे. खा बाई आता काय, लय भूक लागली होती तुला. कशी झाली सांग. यम्मी, खूप छान. छान झाली मम्मा. मम्मा तू खा ना. हो मी तर खाईलच ना, मीच बनवली ना ते. आता मंदा काय करायला दोघी माहिती की. उठली का तू झोपीतून, तेच म्हटलं उठते की नाही म्हटलं आज. श्वेताही उठली नाही आहे ना, पोरगी नाही बाई. हिला किती भूक लागली होती, खूप नाचून राहिली होती. आणि का ग मम्मी तू सुनारले सांग ना जरा शिल्लक स्वयंपाक करायचा. नुसतं एवढा स्वयंपाक मोजका करतात का, एकही पोळी शिल्लक नाही दवडीत. वा रे वा, काहीच समजत नाही. रोज तर करतात होत्या, आज जरा घाई होती त्याच्या आईच्या पोरीले इंजेक्शन द्यायचं होतं म्हणून त्या पटापट करून गेल्या. आल्याच नाहीत का अजून, आल्याच नाहीत अजून. आणि इतक्या उन्हात कुठं फिरून राहिल्या काय मी, इतका टाइम लागते का इंजेक्शनला. का ग मोठी मंत्री छाया तर ऊन लागते बाबा, घरात ऊन लागते छायाच्या पोरीला आणि छायाला. तर आता लगे बाहेर गेले लगे, आता काय कुठे गेलं ऊन. आज काय ऊन आलं नाही वाटते, सूर्य सुट्टीवर आहे वाटते आज. अव उशीर लागते. तुम्ही त्या मंदा आता ते भूक लागली पोरीला, ते काय बनवून दिलं ते. आजी मॅगी बनवली मम्माने. मॅगी ये खायला. छान बनवली, मस्त मस्त. काय बाई मॅगी तर नव्हती आपल्या घरात. आणली ग बाई मी, पैसे दे रे मी आणून घेतली हिच्या जवळून. सांग बाई उन्हात दुकानात पाठवलं पोरीले. म्हणता ते मॅगीनं पोट भरते काय, असंच खाऊ घालतं त्या पोरीले. म्हणून मग बाई असं खाऊ घालू नाही बरं, चांगलं खाऊ घाला. भाजी पोळी 2 पोळ्या टाकायला हात मोडले ते का ते. 2 पोळ्या टाकावं मस्त, तेलमीठ पोळी चटणी पोळी चालते, पण पोळी पाहिजे ना. हे काय चटर देत राहते लेकराले उलशा मॅगी फॅगी. काय करू मग, इतक्या गरमीत का पोळ्या टाकू का मी. काही पण आपल्या लाड फालतू लाड मी नसते करत लेकरांचा. काय होते मग लेकराचा हात काढाच लागते. लाड काय लिहाय त्याच्यात, हे असं खाऊ घालतं का तिले. बरोबर आहे ते राहू दे. सुनानले म्हणत जाय काय, तुझं मजाच नको मागं लागत जाऊ. काय माय बाई सुनायले म्हणते बाई, सुना अशा नाहीच करत माया. भाजी पोळी चांगला दन स्वयंपाक करतात, चांगलं खातात पितात, लेकराले चांगलं ठेवतात. असं नाही खाऊ घालत त्यासारखं. तू आहे वैदी, तू हे स्वयंपाक करणं जीवाला किती मॅगी बनवतो खाऊ घालतं लेकराले. वैद्या वानाची वैदी, तू तेच खात ती तेच खाऊ घालतो. बल्लीच आहे बाई म्हणता. त्या चहा ठेव बरं. हे बाई बरं मम्मी थांब आता, एकदा तुझ्या सुना आला की ठेवतील ना चहा. काय कशी आहे तर चहा ठेवत नाही उलसा, एवढी मोठी झाली तरी मी. बस नाही मीच ठेवतो. काय करशील माय तू घरच्या लोकांचं सुद्धा नाव ठेवतो. एक कप चहा ठेवून होत नाही तुझ्या कोणासाठी, आणि चालली मोठी लोकांना शिकवायला. ओयदी आहे ना काची माय तर नावच ठेवत राहते कधी पाहिलं तर. मम्मा तू ऐदी आहे. ऐदी म्हणजे काय? चुप बस, मुकाट्यानं खा. आजीला काय आहे म्याड आहे ती. मम्मी तुझ्या आईला असं बोलते तू? बॅड मॅनर्स. आईला असं बोलू
तुम्ही मला नको शिकवू तू उकाड्यानं खा